पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार, सुस्वागतम, वेलकम। तुम्ही पाहताय झी मराठीवरती हा ताजा गरमागरम अतिशय नटखट आणि खोडकर कार्यक्रम ज्याचं नाव आहे अतिशय चांगला आणि दर्जेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये। आज मी एका मुलीला पाढे म्हणून दाखवल्याशिवाय काही खाऊच देणार नाहीये। असं कसं चालेल? असंच चालणार आहे। पाढे येत नाहीत मला। बरं दोनचा म्हण, बे का बे? 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6 2 4 जा 8 2 5 जा 10 2 6 जा 12 2 7 जा 14 ऐकू येईल आणि माझ्या डोक्यात झिरपेल असं म्हण। 2 2 जा 10 असं कसं म्हणलं मला 2 1 जा 2 2 2 जा 4 2 3 जा 6 2 4 जा 8 2 5 जा 10 2 6 जा 12 2 7 जा 14 2 8 जा 16 2 9 जा 18 2 10 जा 20 2 11 जा 22 बस 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 बेदाही 20 इथपर्यंत आली होतीस ना? मला भाषा आमच्या शाळेत शिकवतात 12 पर्यंत। अच्छा, म्हणजे बे 12 24 इथपर्यंत शिकवतात। अच्छा, खूपच चांगली शाळा आहे। म्हणजे तू अर्थातच 2 पावलं पुढे आहेस सगळ्या बाबतीत, हो की नाही? खूप छान। पण आता आपण एक काम करूया, पाढे म्हणून काही पोट भरत नाही, फक्त भूक लागते, कारण पाढे म्हटल्याने व्यायाम होतो। आजच्या भागातल्या स्वयंपाकाकडे वळूया, अप्रतिम असे पदार्थ पाहूया। आणि आज स्वयंपाक करायला इथे कोण येत आहे? शेफ अर्चना येत आहेत, ज्या तुझ्या काकू आहेत आणि ज्या उत्तम स्वयंपाक करतात। त्यांनी त्यांच्या स्वयंपाकाच्या माध्यमातून खूप प्रगती केली आहे आणि आज त्या लोकांना माहिती झालेल्या आहेत। त्याच्यामुळे त्यांना इथे बोलूया, त्यांचं स्वागत करूया आणि छान छान पदार्थ बघूया। ओके, चला या। अरे वा वा, किती नम्रपणा तो अंगी। या या, नमस्कार। नमस्कार, कशा आहात तुम्ही? एकदम छान। आम्ही सोशल मीडियावरती तुम्हाला पाहतो, पण ती ओळख जरा वेगळी आहे। खरी ओळख तुमच्या हातच्या चवीची आहे। कारण काय, व्हायरल होणं हे काही गुणवत्तेचं प्रतीक नाही, पण गुणवत्ता तुमच्या हातात आहे आणि आज तुमच्या हातचे पदार्थ आम्हाला चाखायचे। चालेल। तुम्ही हा कार्यक्रम पाहता का? हो, बघते ना। आवडतो? हो, आवडतो, कारण तुम्ही प्रत्येक खानदेशी वगैरे सगळे छान छान पदार्थ एका वेळेला 3-3 4-4 रेसिपी, म्हणजे ती चाट पडायला होतं की एवढ्या वेळामध्ये फटकन होतात कसे। मधुराताईंचं बघते मी, खूप छान करतात त्या, प्रश्नच नाही। धन्यवाद। थोडक्यात आज आपल्याकडे आलेल्या ह्या ज्या पाहुणे आहेत त्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रेक्षकही आहेत आणि आज स्वयंपाक सुद्धा करणार आहेत, हो की नाही? बर, फक्त काय आहे, तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो काकू तुझ्या बरं का, माझ्यासाठी नाही। तर शेफ अर्चना तुम्हाला एक सांगतो, एका मुलीची पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे। अच्छा। त्याच्यामुळे तिला फार टाइमपास करून नाही चालणार। आपण तिला एकदा साहित्य पाहिलं की मग तिला अभ्यासाला बसूया आणि मग पदार्थ तयार झाले की बोलूया, परत बोलूया। चालेल ना? चालेल। हा, धन्यवाद। हे तरी मान्य केलं झटकन। पूर्ण रेसिपी टेस्ट करायला मॅडम येणार। खायच्या वेळेला ती अभ्यास वगैरे काय तुम्ही विचारू नका, ते सगळं सोडून येईल। तर आपला पहिला पदार्थ काय? पहिला पदार्थ आपल्याला पालेभाजीची आपण बिर्याणी करतो। काही नॉनव्हेज प्रेमी, अस्सल नॉनव्हेज प्रेमी असं म्हणतात की बिर्याणी म्हणलं की व्हेज नाहीच, ती नॉनव्हेजच। बरोबर, पण असं काही नाहीये। म्हणजे मी बऱ्याच प्रकारच्या व्हेज बिर्याणी करते। तर त्याच्यामध्ये म्हणजे दम आलूची करते, कधी सोयाबीनची, कधी पनीरची, कधी गाजर आणि सगळं मिक्स करून करते। असं काही नसतं। व्हेजवाल्यांना पण काहीतरी खायला मिळालं पाहिजे की नको? त्याच्यामुळे नॉनव्हेज प्रेमींनो असं काही नाही, व्हेज मध्ये सुद्धा बिर्याणी असते, मग दम आलू बिर्याणी सुद्धा असते, हो की नाही? त्याच्यामुळे आज आपण आता पालेभाज्यांची बिर्याणी, चला लागणारं साहित्य बघूया। इथे आपण इंडिया गेट बासमती राईस घेतलेला आहे आणि तो शिजवून घेतलेला आहे। तो कसा करायचा तुम्ही सांगेनच करताना। माठ घेतलेला, लाल माठ बारीक चिरून धुवून स्वच्छ ठेवलेला आहे। त्याच्यानंतर पालक घेतलाय, कॅल्शियम जास्त असतं ह्याच्यामध्ये पालकामध्ये। आणि मुळा घेतलाय, मुळ्याची पानं पण घेतलीत। एका कांद्याची पेस्ट आहे, तळलेला कांदा आहे, तोही मी सांगेन कसा करायचा। एका टोमॅटोची पेस्ट आहे, मीठ चवीप्रमाणे आपलं असतं। ही जी पेस्ट आहे हिरवी, त्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची घातली। बिर्याणी मसाला आहे, रेड चिली पावडर आहे, हळदी पावडर आहे। आता हा असा राईस करायचा असेल तर सुरुवातीला पाणी उकळत ठेवायचं। जर तुम्हाला गरम मसाला घालायचा असेल तर घाला, मी शक्यतो घालत नाही, कारण कोणाकोणाला ते आवडत नाही दाताखाली आलेलं गरम मसाला। तर पाणी उकळत ठेवायचं। पाणी उकळली, एक उकळी आली की त्याच्यामध्ये हा धुवून ठेवलेला राईस घालायचा आणि मग आपण जसा तो पूर्णपणे शिजवायचा, अगदी पण कणी ठेवायची नाही। आणि ह्याच्यामध्ये हे आहे की हा चिकट होत नाही। करेक्ट, नॉनस्टिक आहे, त्यामुळे तो छान होतो आणि मग गाळून ठेवून द्या तुम्ही। आणि अजून एक त्याचा गुणधर्म म्हणजे हा शिजवल्यानंतर असा छान फ्लफी होतो, फुलतो आणि छान एक एक दाणा सिंगल आपल्याला दिसतो। करेक्ट, फुलतो छान, जो आपल्याला आवडतो खायला, हो की नाही? साहित्य आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे। आता कृती अभ्यासाची आहे, जी मला नाही किंवा तुम्हाला नाही, यांना करायची आहे। आणि त्याचं साहित्य आहे पेन, पेन्सिल, वही, पुस्तक, पॅड, हो की नाही? त्याच्यामुळे स्वराजी अप्रतिम बिर्याणी होईपर्यंत आपण अभ्यासाला बसा, ओके? नाहीतर माझ्या हातात बघितलं काही नाही। खूप छान, बाय बाय बाय। चला, फार वेळ न घालवता लगेच कृती करूया। कांदा घालूया ह्याच्यामध्ये। घ्या।
त्यानंतर टोमॅटो घालू. नो घाला. हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट. ही जी पेस्ट आहे साधारण 1 टेबलस्पून आहे ती घातली आपण. थोडंसं मिक्स झाल्यावर आपण ह्या भाज्या घालू आणि मीठ थोडंसं कमी घालायचं कारण पालक घातल्यावर थोडंसं ते खारटपणा वाढतो त्यामुळे थोडंसं मीठ कमी घालायचं. करू मी. आज मला आनंद कशाचा होतोय माहितीये का की व्हेज बिर्याणीमध्ये सुद्धा इतका खमंग आणि पौष्टिक पदार्थ आहे किंवा प्रकार आहे. अनेक लोक मला हिणवतात हो काय व्हेज बिर्याणी खातो, बिर्याणीमध्ये व्हेज कुठं असतं का, पण असं नाही आहे. आज जरा बघा तुम्ही. आता आपण ह्याच्यामध्ये ह्या 3 ज्या पालेभाज्या घेतलेल्या आहेत त्या घालूया. लाल माठ. हां, लाल माठ घालूया. त्यानंतर पालक, कारण पालेभाज्या ह्या थोड्याशा गरम झाल्या की अगदी थोड्या होतात ना, अकसून जातात हां, जरा एकदम मुजल्यासारख्या होतात हो. आणि इथे मी मुळा घेतले ना, हा मुळा आणि पानं पण घेतलेत त्याची. बरोबर. म्हणजे मुळातच तुम्ही मुळाही घेतला आणि मुळात म्हणजे मुळाची पानंही घेतली. येस. आणि आता मीठ चवीप्रमाणे. वा वा. आणि इथे आपण घेतला बिर्याणी मसाला, वा वा. तो घालूया. घाला बेदम तुम्ही. टेबलस्पून, जास्त नको. नाही नाही मी गंमत करतो. त्याच्यानंतर 1 टीस्पून रेड चिली पावडर, वा. थोडासा ब्राऊन ऑनियन. म्हणजे तळलेला कांदा आधीच घालता. आधी घालायचा आणि वरतून पण घालायचा. अगोदर घातला ना आणि ह्याची जर पेस्ट करून घातली तर अजून छान होतं. अच्छा. आता हा कांदा शेकतो तर सगळ्यांना येत असेल तरी पण मी एकदा सांगते. सांगा की. कांदा घ्यायचा, तो लांबा लांबा चिरायचा. नंतर त्याच्यामध्ये आपण मीठ आणि थोडीशी साखर अशी थोडीशीच घ्यायची, म्हणजे 1 पाव चमचा वगैरे, आणि ती चांगला त्या कांद्याला अशी चुरून म्हणजे सगळी व्यवस्थित लावून ठेवायची आणि 10 मिनिटं तशीच होऊन द्यायची. अच्छा. 10 मिनिटं झाल्यावर त्याला पाणी सुटतं, ते पाणी पूर्ण काढून टाकायचं आणि गरम गरम तेलात सोडायचं ते. अच्छा. हा कांदा तुम्ही बाटलीत भरून ठेवला फ्रीजमध्ये की महिना तसाच राहतो. बेस्ट. वा. मसाला तर दर्जेदार झालाय बा भाज्यांचा. बस आता ही एवढंच ठेवायचं आहे आपल्याला. ह्याच्यात अजून काही नाही करायचंय. आता आपण काय केलंय, हा जो राईस केलाय बघा, हा मोकळा छान झालेला राईस आहे, दिसतोच आहे आपल्याला. तो असा वरतून घालायचा. मी लेयर्स नाही लावत कधी, मी फक्त 2च लावते, म्हणजे भाजीचा लेअर किंवा नॉनव्हेज जे काय असेल ते, आणि त्याच्यावर राईस. तुमची लेवलच वेगळी आहे त्याच्यामुळे तुम्ही लेयर्सच्या मागेच लागत नाही. पण खरंच अर्चनाजी तुमची जी म्हणजे करण्याची एक पद्धत आहे, त्यातला जो एक कॉन्फिडन्स आहे, एक आत्मविश्वासाला वेग असतो की नाही, चट 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 करायचं आणि मोकळं व्हायचं आणि मग मस्त सिरियल बघत बसायची. बेस्ट. आता इथे मला एक टीप अशी द्यायची की आपण राईस घातल्यावर जनरली झाकण ठेवतो, तर ते थोडंसं ना असं थोडीशी स्पेस करायची का, म्हणजे ही जी वाफ आहे ती खालून ह्या भातावरती बरोबर छान अशी येणार. अच्छा ठीक आहे. आणि आता आपण इथून वरतून कांदा आहे, तळलेला कांदा, वा वा, मुळ्याची पानं थोडीशी आपण घालूया. हो हो. नाहीतर तुम्ही कोथिंबीर घातलं तरी चालेल. बरोबर. आणि झाकण देऊन फक्त 2 ते 3 मिनिटं वाट बघायची, बस बिर्याणी तयार. अफलातून. अर्चनाजी फॅन्टॅस्टिक. व्हेजिटेबल बिर्याणी म्हणजे व्हेजिटेबल ती सुद्धा टिपिकल आपले बटाटे, मटार, कोब्या बिब्या न घालता छान चांगला. आणि आपण दुसरं काही वापरलं पण नाही, म्हणजे त्या भाज्यांचे जो अरोमा आहे तो त्याच्यामध्ये राहिला पाहिजे. वा. 2 ते 3 मिनिटं या बिर्याणीला आम्ही छान वाफ काढून घेतो. अप्रतिम अशी व्हेजिटेबल बिर्याणी तयार होईल अर्चनाजींच्या हातची. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता पालेभाज्यांची बिर्याणी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका कढईत तेल गरम करून घेऊन त्यात कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट घालावी आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यावं. त्यानंतर त्यात बारीक चिरलेल्या पालेभाज्या घालाव्या. लाल माठ, पालक, मुळा, मुळ्याची पानं, त्यात चवीनुसार मीठ घालावं आणि त्यानंतर त्यात बिर्याणी मसाला, लाल तिखट आणि तळलेला कांदा घालावा. सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यावं. भाजी शिजल्यानंतर त्यावर बासमती तांदळाचा तयार भात पसरवून घ्यावा. आता भातावर तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवून घ्यावी आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ येऊ द्यावी. गरमागरम आणि स्वादिष्ट अशी पालेभाज्यांची बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. वा. अप्रतिम अशी व्हेजिटेबल बिर्याणी ही तयार आहे. आणि अभ्यासाला गेली होतीस ना? मी सुवासाने आली इथे. सुवासाने आलीस? हो. काही एकट्याने सुख उपभोगूच देत नाही मुलगी मला. नाहीच देणार. ठीक आहे. खाण्याच्या बाबतीत तर अजिबातच नाही. नाही हरकतच नाही. भावाची मुलगी आहेस म्हणून मी थोडा सहन करतोय, अन्यथा हा मान मी कोणाला दिला नसता. घे. फार गरम आहे, थोडा वाट बघूया का आपण, कारण पुढचाही पदार्थ शिल्लक आहे. बिर्याणी आपण अशीच ठेवूया. आता आपण पुढच्या पदार्थाविषयी बोलूया. काय तो? पायनॅपल हलवा. पायनॅपल हलवा
क्या आज बात. सगळंच माझ्या आवडीचं आहे. तुझ्या आवडीचं काय नाहीये, सगळंच तुझ्या आवडीचं आहे. वा. आता आपण पायनॅपल शिरा खूपदा खाल्लाय, पण आज करतोय पायनॅपल हलवा. 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 फॅन्टास्टिक. लागणारं साहित्य सांगा. ह्याला आपण घेतलंय फ्रेश क्रीम घेतलंय, नंतर इथे किसलेलं केक आहे, वेज केक घेतलेला आहे, त्यात साखर येईल, मावा घेतलेला आहे, पायनॅपल बारीक चिरून घेतलेला आहे, बदामाची कापं घेतलेत बारीक चिरून आणि थोडंसं तूप, साजूक मस्त तूप. एवढं साजूक तूप. फॅन्टास्टिक. लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलंय. हां. कृती करण्याआधी परत एकदा अभ्यासाला जाणं फार Yes, महत्वाचं बरोबर आहे. आहे. पुढच्या आठवड्यात पेपर आहे. आता थोडीशी बिर्याणी गार झाली, तुला एक घास खाऊ घालायला हरकत नाही. म्हणजे कसं, लाल माठ खाल्ल्याने अभ्यासातला माठ फुटेल. म्हणजे एक है ना. बाय. बाय. फॅन्टास्टिक. ये लवकरच आहे. असं मुलांनी ऐकलं ना की जरा बरं बरं असतं वाटतं. पालकांना, हो की नाही. Yes. चला आता याच्यासाठी लागणारं साहित्य पाहिले. कृती पहिली काय करायची. प्रथम आपण गॅस सुरू करूया. ओके. आणि आता एक चमचा द्या मला. त्याच्यामध्ये घालूया 1 टीस्पून फक्त साजूक तूप. जर अख्खा पूर्ण आपण घेतलं अननस तर त्याला आपण अख्खा 1 टेबलस्पून घालतो. तूप गरम होईपर्यंत जरा गप्पा मारूया ना. हा चालेल ना. मला मारूया. सांगा, हां. रेसिपी करत असताना किंवा सोशल मीडियावरती रेसिपीशी निगडीत काम करत असताना सतत अपग्रेड राहायला लागतं. हो. कारण पर्याय लोकांकडे खूप आहेत. हा, तू नाही दुसरा, लगेच आपल्याकडे काय खूप घाई झाली आजकाल. बरोबर. ते याच्यामध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वयंपाकातलं किंवा त्यातल्या चवीतलं नाविन्य कसं जपता. पहिली गोष्ट म्हणजे मी कमी इन्ग्रेडियंट्स वापरते. अच्छा. आणि पटकन होणारी रेसिपी घेते आणि माझी रेसिपी केल्यावरती ती तशीच्या तशीच झाली पाहिजे. काही हातचं राखून ठेवत नाही. कारण असे मला फीडबॅक येतात की ताई तुमची रेसिपी बघितल्यावर आम्हाला सेम टू सेम आमची रेसिपी झाली. म्हणजे पुरणपोळी, मोदक, चकल्या ह्या अगदी त्यांच्या पूर्ण होतात. म्हणजे येणारे पण असतील त्यांचा पण होतात. म्हणजे काही त्या लोकांचे फोन येतात की आता आम्ही आईला विचारत नाही की काय रेसिपी करायची, कशी करायची, आम्ही तुझी रेसिपी बघतो आणि आम्हाला असं वाटतं की आईच आम्हाला समजवत आहे. किती भारी. ही खूप छान पावती असते आपल्यासाठी. वा 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 वा. म्हणजे थोडक्यात काय, ऑथेंटिसिटी, खरेपणा त्यातला जपला की मग तुम्हाला काय, काळ किती पुढे गेला तरी तुम्ही अपग्रेडेड असतात. होच की नाही. आणि मग त्यात तुम्ही काही व्हेरिएशन्स करा. आता हलवा म्हटल्यावर कोण कोण काय करतं की शिरा घेतात आणि त्याच्यामध्ये पायनॅपल घालतात. पण मी तसं नाही केलं. मी इथे केक घातलाय. आता केक इकडे का घातलंय तर मी करताना सांगेन की का घातलंय. हो हो, अगदीच. तूप गरम झालेलं आहे. येस. आता आपण इथे हा पायनॅपल घालूया. घाला की. आणि आता ह्याच्यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून साखर घालूया. वा अर्चना जी. आता ही साखर वितळेपर्यंत आपल्याला वाट बघायची. वाट बघू की, आपल्याकडे खूप वेळ हा, आहे. yes. गप्पा मारू हा, तोपर्यंत. चालेल. अजून काय तुमच्या आवडी, हॉबीज. हॉबीज म्हणजे मला जेवण बनवायला तर आवडतंच आणि गप्पा मारायला आवडतात. मला भयंकर. येस मलाही. म्हणजे आता बघा ना, आपली तशी पहिली भेट पहिली आहे. भेट, हो. पण असं वाटलं नाही पाहिजे. असं पाहिजे वातावरण कसं प्रफुल्लित राहतं. आता काय करू आता आपण? साखर वितळलेली आहे. आता मी इथे केक का घालणार आहे कारण ह्याच्यामधलं अननसाचं पण पाणी, साखरेचं पण पाणी, की आपण असा हलवा म्हटल्यावर हा असाच राहणार. त्यामुळे त्याची कन्सिस्टन्सी, ते बाइंडिंग येण्यासाठी आपण घालतोय ह्याच्यामध्ये केक. पण हा सगळा केक नाही घालायचा आहे. जेवढा घेतो त्याच्या 1/4 बाजूला ठेवायचा. अच्छा. आणि नातं, तेवढं- हां, नातं टिकण्यासाठी म्हणजे घट्टपणा असण्यासाठी Yes. या रेसिपीमध्ये केक असणं महत्वाचं आहे आणि नात्यात घट्टपणा असण्यासाठी फेक नसणं महत्वाचं आहे. ही एक विशेष टिप तुम्ही आज लिहून घ्या. आता काय करायचं पुढे? आता ह्याच्यामध्ये पण हा मावा घेतलेला आहे आपण, म्हणजे अरे. खवा म्हणतात, कोणी मावा म्हणतात. हो. तो पण आपण 3/4 घेतला आणि 1/4 बाजूला ठेवलेला आहे. फारच छान. हां. आता हे छानपैकी मिक्स करायचंय. ही माझी स्वतःची रेसिपी आहे. बरं. खूप सुंदर रेसिपी आणि ही खास करून माझ्याकडे मी कॅटरिंगच्या ऑर्डर्स पण घेते. अरे बापरे. तर तेव्हा माझी ही स्वीट डिश म्हणून अगदी मेन जाते. म्हणजे मस्त आहे. कारण ही वेगळी आहे आणि ही थंड झाली ना की ती छान अशी त्याच्या वड्या पण पडतात. आणि ही कधी पण लुकवॉर्मच खायची, कारण एकदम थंड खाल्ली की त्याच्यामध्ये आपण जे मावा वगैरे घातला तो घट्ट होतो ना, मग ती गोळे खाताना होतात. बरोबर नाही लागत. म्हणून ती अशीच लुकवॉर्मच खायची. अच्छा, आता हे सेट झालेलं आहे बघा. आता कुठेही पाणी वगैरे असं नाहीये. नाही. तर आता ह्याच्यानंतरची स्टेप अशी आहे की हा मावा थोडासा वरतून आपण घालायचा. अच्छा. जरा गार्निशिंग केलं सर. येस. आणि त्याच्याबरोबरच हा परत जो केक उरलेला घालायचा. केक आहे तो वरून घालायचा. अरे, मिक्स करताना पण घातला, वरून पण घातला. आता परत मिक्स करायचं नाही आपल्याला. अच्छा. मला चमचा द्या. हो, देतो की. आणि ह्याच्यावर आता हे जे फ्रेश क्रीम आपण घेतलेलं आहे हो. तर ते आपण असं सगळं टाकायचं.
टाकून द्यायचं आहे. अगं ग ग ग ग ग ग म्हणजे हे जर खाल्लं ना तर एक सकाळी उठून 2 एक्सरसाइज जास्त काय. व्यायामच करायला लागेल है ना. येस, पण हे खूप सुंदर लागतं. तुम्ही घरची जी साय असतात ती टाकली तरीही चालणार आहे, अर्चनाजी काय जीव घेता काय. कारण ही रिचच आहे ना तशी. हो. आणि वरतून छान असं बदामाची कापं. अहो ताईमाई अक्का काय सोहळा बघताय तुम्ही हा. याची देही याची डोळा. अरे क्या बात है. ह्याला थंड व्हायची वाट बघायला नाही, लागेल. ह्याच्यावर जरा झाकण देऊया म्हणजे हे थोडं सेट होऊ दे. किती वेळ लागेल याला सेट व्हायला. बस 5 मिनिटांमध्ये वाफ आली की गॅस बंद करायचा आणि थंड झाल्यावर खायचं. फॅन्टास्टिक. पायनॅपल हलवा हा पदार्थ तुम्ही कधी पाहिला नसेल. अर्चनाजींची स्वतःची रेसिपी आहे, अप्रतिम आहे. 3 ते 4 मिनिट आम्ही फक्त वाफ काढून घेतो, जरा असा छान बांधून होईल. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता पायनॅपल हलवा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम गॅसवर कढई ठेवून त्यात चमचाभर साजूक तूप घालावं. ते गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला अननस घालावा. त्यानंतर त्यात साखर घालावी. साखर विरघळल्यानंतर त्याला घट्टपणा येण्यासाठी त्यात बारीक किसून घेतलेला केक घालावा. घेतलेल्या केकपैकी पावभाग केक बाजूला काढून ठेवावा. त्याचप्रमाणे खवा देखील पावभाग बाजूला ठेवून बाकीचा अननसात घालावा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावं. हलवा थोडासा कोरडा झाल्यानंतर त्यावर बाजूला काढून ठेवलेला खवा पसरवून घ्यावा. त्यानंतर त्यावर बाजूला ठेवलेला केकचा चुरा पसरवून घ्यावा. त्यावर फ्रेश क्रीम पसरवून घ्यावं आणि सगळ्यात शेवटी बदामाचे काप त्यावर पसरवून घ्यावेत. आता कढई झाकून मंद आचेवर 5 मिनिटं वाफ येऊ द्यावी. त्यानंतर गॅस बंद करून सर्व्ह करावा. वसईच्या शेफ अर्चना आज आपल्याकडे इथे आल्या आणि काय सांगू, काय अप्रतिम पदार्थ त्यांनी केले. म्हणजे भाज्यांचा, पालेभाज्यांचा वापर करून बिर्याणी आणि पायनॅपलचा हलवा अतिशय उत्कृष्ट. Thank you. मला आता हे खाण्यापूर्वी तुमचा प्रवास थोडक्यात जाणून घ्यायचा आहे. कारण तुम्ही आता शेफ म्हणून नावारूपाला आलेला आहात. काही लोक तुम्हाला ओळखतात, मग माध्यम कुठलंही असो. पण हे काही अचानक नाही झालं. नाही. एका गृहिणीला प्रोफेशनल शेफ आणि लोकप्रियता ही काही एका रात्रीत नाही मिळत. नाही. तर हे कसं काय झालं. लग्न जमलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आणि सांगितलं की नोकरी करायची नाही, वसई गावात आहे, तुला जमणार नाही. तरी मी म्हंटल मला चॅलेंज करू नका, मी जाऊ शकते. मग म्हटलं की मी क्लासेस केलेच होते आधीपासून, हे कुकिंगचे काही काही रेसिपी शिकल्या होत्या. तर वसईत काही मैत्रिणी झाल्या, त्या म्हणाल्या की तू क्लासेस घ्यायला सुरुवात कर. मग मी तसे जाऊन कुठे कुठे जाऊन क्लासेस सगळे शिकून आली आणि मग मी एव्हरी सॅटर्डे संडे माझ्या घरी क्लासेस वगैरे घ्यायची. ते करता करता ह्यांची आत्या आली पुण्यावरून. ती म्हणाली तू ऑर्डर्स का घेत नाही. मग मी करंजा, शंकरपाळी, दिवाळीच्या फक्त ऑर्डर्स घ्यायला लागली. मग छोट्या बर्थडे पार्टीच्या वगैरे ऑर्डर्स घ्यायला लागली. असं करता करता हा प्रवास सुरू झाला. म्हणजे मुळातच हाऊस, त्यात आई आजीकडून आलेली पारंपरिक हातची चव, त्याच्यानंतर किचन मध्ये एक मदतनीस म्हणून केलेलं काम, आणि त्यानंतर प्रमुख शेफ. येस, म्हणजे बॅक किचन पासूनचा फ्रंटचा हा प्रवास. सोपा आहे काय. आणि ह्यात अजून एक महत्वाचं असं आहे सांगा की माझे वडीलही खूप उत्कृष्ट जेवण बनवायचे. फारच जोरदार अशा चवीच्या अप्रतिम मेजवानीला आज आपण छान चाखणार आहोत आणि मज्जा करूया, दोन्ही पदार्थ खाऊया. पण त्या माझ्या भावाच्या मुलीला जर मी सोडून खाल्लं तर प्रॉब्लेम, मला पाप लागेल. प्रॉब्लेम हा फार छोटा शब्द आहे. त्याच्यामुळे मी तिला बोलवतो, ठेव थोडा वेळ अभ्यास बाजूला, जो तू ठेवलाच होतास, ये आता खायला. आणि वाटलंच मला झालं. हो, आणि ते ज्या म्हणाल्या ना की त्यांचे बाबा खूप छान जेवण बनवायचे, तर माझे बाबाही खूप छान जेवण बनवायचे. खूप छान, किती छान, अप्रतिम. माझ्या बाबांची स्पेशालिटी म्हणजे राईसचे प्रकार. वा. अच्छा. आणि आईची स्पेशालिटी म्हणजे भाज्या आणि इतर गोष्टी. अच्छा, ठीक आहे. पण तुम्ही आज एवढे छान पदार्थ केलेत, अनुभव सांगितलेत, फार मनापासून आम्ही तुमचे आभारी आहोत. ते खाऊया, पण त्याआधी तुमचा हा जो सगळा प्रवास आहे हा अतिशय कौतुकास्पद आहे. त्याच्यासाठी झी मराठीकडून ही प्रेमाची भेटवस्तू. धन्यवाद. आणि सोबतच तुम्ही शेफ आहात, किचनशी तुमचा फार जवळचा आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे. हे आवडीचा विषय. येस, हे बांधून इथून पुढे स्वयंपाक करत जा, म्हणजे तुम्हाला आमची कायम आठवण येत राहील. नक्कीच. बांधा की नक्कीच म्हणता आणि बंद तसाच सोडता. असं नका करू. बरं, म्हणजे आता मला घरी सतत आठवण येणार. सतत काय म्हणजे आठवण आली की मला लगेच 2:30 वाजले की लगेच टीव्ही ऑन करायचा आणि आम्ही सारे खवय बघायचा. बस. आणि आता याच्या पुढचं अतिशय महत्वाचं कर्तव्य मी पार पाडतो. आधी मी. हलव्याची प्लेट घे ग इकडे. आधी मी. हे बघ, मला एक गोष्ट खरी सांग, जेव्हा बिर्याणी तयार झाली होती तेव्हा पहिला घास कुणाला दिला होता. मला. मग एक साधा हिशोब आहे की नाही, याचा पहिला घास मी खावा असं कधी असं नसतं, चीटिंग आहे. आता मी खाणार.
अप्रतिम. अर्चनाजी धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आम्ही करतो हे फस्त झालेली आहे सुरुवात. तुम्ही घ्या निरोप. भेटा आम्हाला पुढच्या भागात. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा गरमागरम आणि छान हलव्यासारखा गोड कार्यक्रम. त्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. बाय. बाय.